तर नाना पटोले यांची ही प्रतिक्रिया। पुण्यात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। लाल किल्ला परिसरात झालेल्या स्फोटानंतर देशभरात महत्त्वाच्या ठिकाणी अलर्ट जारी करण्यात आलाय। अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, पुण्यात बंदोबस्त कशा प्रकारे वाढवण्यात आलाय? खरं तर पुण्यातलं पुणे रेल्वे स्टेशन जे आहे ते गर्दीचा परिसर असताना आपण पाहतो की सध्या BDDS पथकाच्या माध्यमातून संपूर्ण रेल्वेच्या फलाटावरती या ठिकाणी तपासणी जी आहे ती केली जाते। पुणे पोलिसांचं जे BDDS पथक आहे त्या पथकाकडून संशयित जर काय हालचाल आढळली तर आपण पाहतो की संपूर्ण प्लॅटफॉर्मवरती अशा पद्धतीने गस्त घातली जाते, दुकानांची तपासणी केली जाते। जी प्रवासी या ठिकाणी रेल्वे स्टेशन परिसरामध्ये येतात त्यांची आपण पाहतोय की पाहणी जी आहे ती केली जाते। पुणे रेल्वे स्टेशन जे आहे ते गर्दीचा परिसर आहे। राज्यातल्या अनेक देशभरातल्या लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या आहेत ते विशेषतः पुणे रेल्वे स्टेशन परिसरामधून सुटतात आणि त्यानंतर या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी जी आहे ती आपण पाहतोय की या ठिकाणी BDDS पथकाकडून घेतली जाते। श्वानाच्या मदतीने जे प्रवासी आलेले आहेत त्यांच्या भागांची तपासणी जी आहे ती केली जाते। देशभरामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आल्यानंतर संपूर्ण गर्दीच्या ठिकाणी जे आहे ते आवाहन करण्यात आलेलं आहे की काळजी घ्या, अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी यंत्रणा कामाला लागलेली आहे। आणि पुण्यातल्या BDDS पथकाकडून आपण पाहतोय की पुण्याच्या रेल्वे प्लॅटफॉर्मवरती अशा पद्धतीने श्वानाच्या मदतीने तपासणी जी आहे ती केली जाते। विशेषतः गर्दीच्या ठिकाणांना लक्ष केलं जाऊ शकतं। दिल्लीमध्ये जो स्फोट झाला त्याचं काही दहशतवादी कनेक्शन आहे का याचा तपास केंद्र यंत्रणांकडून केला जातोय। मात्र देशभरामध्ये असा अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी म्हणून आपण पाहतो की यंत्रणा अलर्ट मोडवरती काम करताना पाहायला मिळतात। आणि पुण्याच्या रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये आपण पाहतो की BDDS पथकाकडून सकाळपासून अशा पद्धतीने गस्त जी आहे ती घातली जाते, त्याचबरोबर तपासणी केली जाते। दिल्लीमधल्या स्फोटाचं दहशतवादी कनेक्शन समोर येतंय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र देशभरामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आल्यानंतर आपण पाहतोय की गर्दीच्या ठिकाणी अशा पद्धतीने चेकिंग जी आहे ती केली जाते। गर्दीच्या ठिकाणांना लक्ष केलं जाऊ शकतं। त्यामुळे काल रात्रीपासूनच आवाहन करण्यात आलेलं आहे की गर्दी टाळा। मात्र रेल्वे स्टेशन असेल, विमानतळ असेल, या ठिकाणी परिसरामध्ये गर्दी जी आहे ते असणं स्वाभाविक आहे। मात्र गर्दीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी सध्या यंत्रणांकडून घेतली जाते। आणि रात्रीपासून सगळ्याच यंत्रणा, स्थानिक पोलीस असतील, केंद्रीय यंत्रणा असतील, देशभरामध्ये अलर्ट मोडवरती काम करतायत। आणि आपण पाहतो की पुण्याच्या रेल्वे स्टेशन परिसरामध्ये पुणे BDDS पथकाकडून अशा पद्धतीने गस्त जी आहे ती घातली जाते। नक्कीच दिल्लीतील स्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुद्धा पोलीस अलर्ट मोडवर आहेत। ठिकठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। धन्यवाद प्रदीप, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। दिल्लीतील स्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील धार्मिक स्थळांना विशेष अलर्ट देण्यात आलाय। शेगावमधील संत गजानन महाराज मंदिराची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे। बुलढाणा पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जाते। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीने। दिल्ली बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवरती संपूर्ण देशभरासह महाराष्ट्रामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। होऊ शकतो की बुलढाणा जिल्ह्यातलं हे गजानन महाराजांचं मंदिर आहे शेगाव इथलं। या गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी दररोज लाखो भाविक येत असतात। आणि आपण जर पाहिलं तर कालच्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवरती गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये सुद्धा मोठा पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। आज सकाळपासून आणि काल रात्रीपासून सुद्धा जे काही भाविक मंदिरामध्ये दर्शनासाठी येत आहेत त्यांची कसून चौकशी होत आहे, त्यांच्या बॅगची सुद्धा कसून चौकशी केल्या जात आहे। मंदिर परिसरात अतिरिक्त बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। दिल्ली बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर सदर ठिकाणी शीघ्रकृती दल, त्याचप्रमाणे पोलीस अधिकारी, अंमलदार हे देखील तैनातीत वाढवण्यात आलेले आहेत। सदर पोलीस बंदोबस्त दरम्यान किंवा सुरक्षेच्या उपाययोजना ज्या काही आहेत त्या दरम्यान भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे। त्याचप्रमाणे भाविकांना देखील आवाहन करण्यात येत आहे का ते ज्या ठिकाणी वास्तव्यास आहेत किंवा प्रवासात येता जाताना किंवा परिसरात फिरताना काही संशयित वगैरे हालचाली दिसून आल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा। हे एक महत्त्वाचं धार्मिक स्थळ आहे। इथं दररोज लाखो लोकांचं आवागमन चालू असते आणि काल झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शीघ्रकृती दल आणि इतरही बरेचसे अधिकारी, अंमलदार यांना लावण्यात आलेला आहे। Not as of now, but still we are examining the scene of crime. And in terms of the metro and operations, borders being sealed, what can you share with us? No, as of now I cannot share anything about that. We are deciding upon it and then we will take a call. Could you share any other information?